मित्रांनो, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा नक्षलवाद आपण ज्याला म्हणतो, ही नक्षलवाद म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे? न्यूजपेपरमध्ये, बातमीपत्रांमध्ये आपण वाचत असतो, ऐकत असतो. बऱ्याच वेळा नक्षलवाद या शब्दाचा उल्लेख होताना आपल्याला दिसतो. नेमका हा नक्षलवाद म्हणजे काय आहे, त्या बाबतीत कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला नसतो. आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा हा टॉपिक कधी कवर झालेला नसतो. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की ज्यावेळेस आपण UPSC लेवलचा ज्यावेळेस अभ्यासक्रम हाताळतो त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षा या मुद्द्यामध्ये आपल्याला नक्षलवाद हा त्यावेळेस आपल्याला आढळून येतो. नक्षलवाद म्हणजे नेमकं काय आहे, तर याच बाबतीत आपण थोडं ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्षल आणि वाद, कुठल्याही प्रकारचा जो वाद असतो, ज्याला इझम असे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, एक्स्ट्रीमिझम, नक्सलिझम, कम्युनिझम असे वेगवेगळे जे टर्म्स आहेत त्याचा वेगवेगळा अर्थ आहे. या इझम्स म्हणजे एक प्रकारच्या आयडिओलॉजीज आहेत, विचारधारा. विचारधारा म्हणजेच त्याला इझम असे आपण म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स आहेत की ज्या प्रत्येकजण आपापल्या सोयीने त्याचा वापर करत असतो. त्यातलीच कम्युनिझम नावाची टर्म म्हणजे साम्यवाद. आणि जेव्हा हा साम्यवाद हिंसात्मक स्वरूप घेतो किंवा साम्यवादाला जर हिंसेची जोड दिली जाते त्याला नक्षलवाद असे म्हणतात. मित्रांनो, सर्वप्रथम या इझम्स आणि या गोष्टींच्याबद्दल आपण कधी विचार केलेला नसतो, लक्षामध्ये येणार नाही. परंतु याच्यावर थोडं बारकाईनं आपण जर विश्लेषण करायचं म्हटलं तर विचारधारा म्हणजेच काय तर आयडिओलॉजी. प्रत्येकाची आपापली विचारधारा असते, प्रत्येकजण आपापली विचारधारा फॉलो करत असतो. ज्यांना विचारधारा माहीतच नाही असे लोकसुद्धा एका विचारधारेचे असतात, त्यांनाही माहीत नसतं की आपण नेमके कोणत्या विचारधारेला बिलॉंग करतो. त्याचा डीप ॲनालिसिस जेव्हा केला, जेव्हा त्याचा सिलेबस म्हणून अभ्यास म्हणून ज्यावेळेस आपण ते करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आयडिओलॉजीज नावाचा पण एक प्रकार असतो. त्यातलीच अशाच प्रकारची जी एक आयडिओलॉजी नक्षलवाद ही सुद्धा एक आयडिओलॉजीच आहे, एक विचारधारा आहे. जी विचारधारा एका छोट्याशा गावामध्ये ते एका व्यापक स्वरूपात पूर्ण देशभर त्या ठिकाणी पसरलेली आपल्याला दिसत होती. नक्षलवादाची जी सुरुवात आहे ती पश्चिम बंगाल या राज्यामधल्या दार्जिलिंग जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून, नक्षलवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावापासून नक्षलवादाची सुरुवात मेनली झालेली आहे. 1967च्या दशकामध्ये नक्षलवादाची इथून सुरुवात झालेली आहे. कुठलीही आयडिओलॉजी, कुठलीही विचारधारा त्याच वेळेस जन्माला येते ज्यावेळेस त्या विचारधारेला पूरक असं वातावरण सभोवताली तयार होतं, त्याच वेळेस ती विचारधारा तयार होत असते. ज्यावेळेस अन्याय, अत्याचार, जमीनदारांचे मजुरांवर होणारे अत्याचार, त्यांच्या लहान लहान लेकरांना कामाला जुंपणे, त्यांच्या स्त्रियांना त्रास देणे, त्यांचा छळ करणे, कामाचा मोबदला तुटपुंजा देणे, ज्यामध्ये कुटुंब चालवणंही अवघड होऊन जाईल अशा प्रकारचं शोषण करणे, अवैध सावकारी करून जमिनी लाटणे, शेतकऱ्यांना भूमिहीन करणे, भूमिहीन मजुरांमध्ये त्यांचं रूपांतरण करणे, हे सर्व गोष्टी जे होत्या हे जे सर्व फॅक्टर्स होते, हा असंतोष एका ठिकाणी जमा होऊन असंतोषाची भावना निर्माण होऊन याच भावनेचा उद्रेक त्या ठिकाणी झाला. आणि याचाच परिणाम म्हणून नक्षलवाद हे जे आंदोलन आहे, ही जी चळवळ आहे किंवा ही जी विचारधारा आहे त्याचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. त्या काळामधील जे जमीनदार लोक होते त्या लोकांनी या गरिबांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. त्या काळातील जमीनदार लोकांनी पोलीस प्रशासनासोबत हातमिळवणी करून ॲक्सेस ऑफ एक्सप्लॉयटेशन म्हणजेच दलितांचे, शोषितांचे शोषण करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू केलं. आणि या शोषणामधून या लोकांचे जमिनी हस्तगत करणे, यांच्यावर अत्याचार करणे हे सत्र यांचं सुरू होतं. हे अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की एकदा जमीनदारांनी या पोलिसांच्या मदतीने मजुरांवरती गोळीबार केला. त्या गोळीबारामध्ये अनेक मजुरांचे प्राण त्या ठिकाणी गेले, अनेक मजूर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. या घटनेचा बदला म्हणून जंगल संथाल नावाचा एक तरुण, ज्याने सर्वप्रथम एका पोलीस ऑफिसरला
गोळ्या झाडून ठार केले. ही घटना ट्रिगरिंग पॉईंट होती. या घटनेमुळे नक्षलवादाची सुरुवात एक प्रकारे झाली होती. दुसरा इन्सिडेंट असा आहे की ज्यामध्ये एक विमल पाल नावाचा एक शेतकरी होता, ज्याची जमीन एका सावकाराने हडप केलेली होती. सावकाराने जमीन हडप केली तर याने न्यायालयामध्ये धाव घेतली. न्यायालयाने याच्या बाजूला निकालसुद्धा दिला. तो निकाल घेऊन जेव्हा हा शेतकरी विमल पाल नावाचा शेतकरी जेव्हा सावकाराकडे गेला, त्याला जमिनीची मागणी केली, त्यावेळेससुद्धा सावकाराने त्याला जमीन देण्यास साफ नकार दिला. न्यायपालिकेचा जो निर्णय आहे त्याचीसुद्धा अंमलबजावणी करताना तो सावकार दिसला नाही. न्यायपालिकेच्या निर्णयाला सुद्धा जुगारून तो सावकार वागत होता. असे मुजोर झालेले सावकार त्या काळामध्ये होते. मग या शेतकऱ्याने याच गोष्टीचा राग मनामध्ये ठेवून त्या शेतकऱ्याने बाकी शेतकऱ्यांना संघटित केले आणि संघटन करून त्या सावकाराच्या घरावरती हल्ला केला. आणि ज्यामध्ये त्याने जे जप्तीचे कागदपत्र होते, जे दस्तऐवज होते, ज्याच्या भरोशावर तो सावकार यांच्या जमिनी लाटत होता, ते सर्व कागदपत्र, त्याचे डॉक्युमेंट्स सगळे जाळून खाक करून टाकले. ही एक दुसरी घटना होती, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये एक एकोपाची भावना आणि एक संघर्षाची भावना त्या ठिकाणी तयार झाली. ही हिंसात्मक क्रांती होती. म्हणजेच लॉ आणि ऑर्डरसाठी हा एक चॅलेंज होतं, एक खुलं हिंसात्मक आव्हान लोकांनी त्या ठिकाणी दिलं होतं. यालासुद्धा एका गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये बघितलं गेलं आणि त्याला गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये बघितलं जाणार होतं, कारण हिंसात्मक आव्हान एक प्रकारे यांनी व्यवस्थेला किंवा न्याय प्रशासनाला दिलेलं होतं. याच घटनेपासून हे जे आंदोलन आहे हे खऱ्या अर्थी भूमिहीनांसाठी केलेलं आंदोलन किंवा भूमिहीनांनी केलेला विद्रोह अशा स्वरूपामध्ये या आंदोलनाला बघितलं गेलं. आणि इथूनच खऱ्या अर्थी या आंदोलनाची एक संघटित सुरुवात त्या ठिकाणी झाली. इथूनच हे जे नक्षली आहे हे भूमिहीन लोकांसाठी त्यांचा लढा उभा करतात जमीनदार लोकांच्या विरोधामध्ये, आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांच्याजवळ असल्यामुळे भूमिहीन लोक आपोआप त्यांच्यासोबत जोडले जातात आणि त्यांचं संघटन या ठिकाणी तयार होताना दिसतं. म्हणून असं म्हटलं गेलं की नक्षलवाद हे असं आंदोलन आहे की जे आर्थिक समानता या विषयावर प्रत्येकाची भूमिका मांडणारं असं आंदोलन असल्याचं त्या ठिकाणी दावा करण्यात आला, जे की जमीनदारांजवळून जमीन घेऊन भूमिहीन लोकांना ती वाटण्याचं काम करणार आहे, अशा स्वरूपाची भूमिका नक्षलवादी आंदोलनाची सर्वप्रथम होती, जेणेकरून आर्थिक संसाधनं जे आहेत त्यांचं समान वितरण व्हावं या उद्देशाने त्यांनी हे आंदोलन केल्याचं त्या ठिकाणी आढळून आलं. म्हणून सुरुवाती फेजमध्ये नक्षलवाद हे आंदोलन न्याय, समानता आणि आर्थिक संसाधनांचं समान वितरण या स्वरूपाच्या विचारधारेवर मुख्यतः केंद्रित झालेलं आपल्याला दिसतं. नक्षलवादाच्या या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी पश्चिम बंगालच्या काही कम्युनिस्ट पार्टी वामपंथी लोकांनी त्यांना समर्थन देणं चालू केलं. त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन देणे हे त्यांचं काम होतं आणि त्यांनीच या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थी प्राण फुंकले किंवा त्यांना एक विचारधारा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं, कारण ते त्यांच्या राजनैतिक फायद्यासाठी सुद्धा महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे त्यांचा राजनैतिकसुद्धा फायदा यामध्ये होणार होता. त्यांची विचारधाराही सुद्धा सेम असल्यामुळे, साम्यवादी विचारांचे ते असल्यामुळे नक्षलवादी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम केलं. याच काळामध्ये नक्षलवादाच्या समर्थनासाठी अनेक संघटना, अनेक संघटन यांना साथ देऊ लागले, यांना पाठिंबा देऊ लागले. त्यामध्ये चारू मुजुमदार नावाचे एक व्यक्ती, जे की डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करायचे दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये, यांनी पुढे चालून ते आणि त्यांचा एक मित्र, ज्यांचं नाव कानू सानियल, या दोघांनी मिळून एक संघटन तयार केलं. त्या संघटनेचं नाव होतं की CPI माले, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी लेनिनवादी. या संघटनाची निर्मिती या ठिकाणी झाली, ज्यामध्ये चारू मुजुमदार यांनी शेतकरी आणि मजुरांच्या या लढाईला समर्थन देताना 8 प्रपत्र जे आहेत याच काळामध्ये पब्लिश केले. त्यांना तराई दस्तऐवज असं म्हणतात. या तराई दस्तऐवजांच्या अंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांची आणि या मजुरांच्या लढाईला एक विचारधारा देण्याचा प्रयत्न केला. त्यालाच वर्ग संघर्षाचा दर्जा दिला. भूमिहीनांची जमीनदाराविरोधाची जी लढाई आहे याला असमानतेची लढाई किंवा शोषित, पीडित, वंचितांची लढाई म्हणून त्यांनी याला समर्थन देऊन त्या बाबतीमधले परिपत्रक
त्यांनी तयार केले. त्यालाच नक्षली साहित्याचं स्रोत असं म्हणतात. आज पण आपण बऱ्याच वेळा ऐकतो की नक्षली साहित्य सापडलं व नक्षली साहित्यासोबत एका व्यक्तीला पकडण्यात आलं. ते हेच साहित्य आहे, हेच परिपत्रक आहेत की ज्यामध्ये चारू मुजुमदार यांनी त्यांच्या आंदोलनाला एक दिशा देण्याचा प्रयत्न या तराई दस्तावेजमधून केला होता. याच कारणामुळे चारू मुजुमदार, कानू सान्याल यांना नक्षलवादाचे पिता किंवा निर्माते असं त्यांना संबोधलं जातं आणि असं त्यांना म्हटलं जातं. त्यांच्या समर्थनामुळे काय झालं, या आंदोलनाला एक दिशा मिळाली, एक नेतृत्व मिळालं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात एक जनाधार यांना मिळाला. वेगवेगळे संघटन यांना समर्थन देत होते आणि मोठ्या प्रमाणात जनतेचं समर्थन यांना मिळताना त्या ठिकाणी दिसत होतं. नक्षलवादाची जी पायाभरणी आहे ती इथून पुढे अधिक जोमाने होताना आपल्याला दिसते. वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये नक्षलवाद याच्या पुढे वाढत गेलेला आहे. कसा वाढत गेला, पुढे काय काय घटना घडत गेल्या, या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील आणि पुढच्या पार्टमध्ये आपण याच्या पुढच्या घटना या ठिकाणी चर्चेमध्ये घेणार आहोत. तरी चॅनलला कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.